कसं हवंय तुला प्रपोजल? एजे मला ना असं एकदम एकदम फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोजल हवे। ती फिल्म नाही का दिल विल प्यार व्यार, त्या जिमी शेरगिल ऋषिता भट्ट साठी लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढतो तसं काहीतरी करा ना। विश्वा कॅबिन मध्ये लवकर। येस सर। विश्वा आणि विश्वा ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये आणि त्या एजन्सीच्या मध्येच राहायला हवी, इतर कोणालाही कळता कामा नाही। एवढं मोठं डील इतक्या पटकन फायनल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं सर। विश्वा ज्याच्यावर आपण डील केलंय तो माझा जुना मित्र आहे। त्यांनी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा मी त्याला मदत केली होती, त्यामुळे मला माहिती आहे की हे डील फायनल होणारच होतं। आता बघ प्रपोजल किती ग्रँड होतं ते। येस सर, ऍब्सोल्युटली। आता हे प्रपोजल इतकं ग्रँड होईल की लीला वहिनीने याचा कधी विचारही केला नसेल। सर स्वतःहून तुम्ही हे सगळं मॅनेज करता हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना प्रचंड आनंद होणार आहे सर। विश्वास जो इव्हेंट ऑर्गनायझर होता ज्याच्याशी आपण बोलत होतो त्याचं नाव काय होतं? गायकवाड, राईट? त्याला फोन लावला। गायकवाड अच्छा गायकवाड, आय एम सॉरी, थोडं लास्ट मिनिट चेंजेस झालेले आहेत। तुम्हाला जे दिलेलं डील होतं ते मला कॅन्सल करावं लागणार आहे। नाही तुमचा काही फॉल्ट नाहीये, आम्ही ही अरेंजमेंट पर्सनल लेवलवरच करणार आहोत। वहिनी, एजे आज आयुष्यात पहिल्यांदा तिखट कॅरेमेल कस्टर्ड खातील आणि तितक्याच तिखट भाषेत एजे लीलाला झापतील। तिला एजेंना खुश करायचं होतं ना, खुश करणं तर दूर, आता बघा एजे कशी तिची खरडपट्टी काढतील ते। लवकर एक अनाउन्समेंट करायची होती। मी लीलाला घेऊन 2 दिवस आउट ऑफ स्टेशन चाललोय। काय एजे कुठे जातोय आपण? सांगा ना, काय प्लॅन आहे? सरप्राईज आहे लीला, कळेलच लवकर। पण आता कुठे जातोय ते तरी सांगा ना प्लीज। अशी कशी ग तू लीला, शांत राहा जरा। आई ऑफिस मध्ये मी इन्फॉर्म करून ठेवलेलं आहे, काही लागलं तर विश्व आहेच। हे बघ बाळा, तुम्ही जातच आहात ना, मग 2 दिवस मस्त एन्जॉय करा, ठीक आहे? तिकडची काही काळजी करू नका। बरं पण कुठे जाणार आहात, कधी काही ठरलं का? एजे कधी जाणार आहोत? लवकरच। बर चाललंय काय या एजेचं? नक्की कुठे चाललाय, कधी चाललाय, काहीच सांगायला तयार नाहीये। आय एम सॉरी एजे, पण घरातलं कोणी बाहेरगावी जात असेल तर इतरांना माहित हवं ना की ते नक्की कुठे गेलेत, म्हणजे उद्या जर का काही प्रॉब्लेम आला तर आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करायचा, आम्हाला माहित असेल तर आम्ही हेल्प करू शकू, जस्ट फॉर सेफ्टी पर्पज। हो एजे,
दुर्गा वहिनी बरोबर बोलतायत. मला पण. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, पण आम्ही जिथे चाललोय तिथे ऑलरेडी सिक्युरिटी अरेंजमेंट्स केलेले आहेत आणि काही प्रॉब्लेम झालाच तर माझ्याकडे बॅकअप प्लॅन पण रेडी आहे. सो डोंट वरी. ज्याची भीती होती तेच घडलं. या एजेने सगळं प्लॅनिंग एकट्याने करायचं ठरवलंय. म्हणजे हा काहीच कळू देणार नाही. मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. हो, काही हरकत नाहीये, पण जायच्या अगोदर तर सांगाल ना. हं? आणि लीला आणि बाळा, तुला काही मदत वगैरे लागली तर सांग मला. हा, मी आहे. हो आजी. मी जरा रूम मध्ये आहे. माझे काही कॉलच. एक मिनिट एजे, एकच मिनिट आले. चमचा. कॅरमल कस्टर्ड. अरे बघ तरी अभिराम, लीलानं खास तुझ्यासाठी केलंय. एजे, मी स्वतःच्या हाताने कॅरमेल कस्टर्ड बनवलंय तुमच्यासाठी. हे तू स्वतःच्या हाताने बनवलंय? कोणाची मदत न घेता? नाही, एकटीने असे नाही, आजीने मदत केली ना माझी. पण म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं, मीच केलंय खरंच.